नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत 7 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला खूपच मनोरंजक स्टोरी बघायला मिळणार आहे. नंदिनी जीवाची खूप काळजी घेत असते. त्याच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवत असते थंड पाण्याच्या, कारण त्याला खूप ताप असतो म्हणून. इकडे काव्याच्या रूममध्ये असते, पण तिला सारखी जीवाची काळजी वाटत असते. ती म्हणते की जीवा कसा असेल, जीवाला बरं वाटत असेल का, कारण त्याला काल खूप ताप पण होता आणि त्याला बरं पण वाटत नसेल. आता कसा असेल तो. तिला जीवाला बघायची खूप इच्छा असते, पण ती म्हणते मी त्याला भेटायला पण जाऊ शकत नाही. जीवाची काळजी घेणे हा माझाच हक्क होता, पण आता मी काहीच करू शकत नाही. पण ती खूप टेन्शनमध्ये असते कारण ती जीवावर खूप अतोनात प्रेम करत असते. इकडे पार्थ त्याच्या ऑफिसमध्ये जायची तयारी करत असते. तो बघतो की काव्या खूप टेन्शनमध्ये आहे. पार्थ काव्याला आवाज देतो, पण काव्याला काहीच ऐकू येत नाही. म्हणून तो जोराने म्हणतो, काव्या. तर ती म्हणते, काय, कशाला ओरडताय, काय झालं. तर पार्थ तिला म्हणतो, काव्या काय झालं, तुम्ही काल नीट रात्री झोपलात पण नाही आणि सारख्या काहीतरी पुटपुटत होत्या, त्यामुळे मलाही नीट झोप नाही आली. तर मग ती म्हणते, सॉरी, तुम्हाला नीट झोप नाही आली माझ्यामुळे, तर मी उद्यापासून ना श्रेयाच्या रूममध्ये झोपत जाईल. तर तो म्हणतो, याची काही गरज नाही, मला फक्त तुमची काळजीपोटी मी तुम्हाला विचारलं, कारण तुम्ही का झोपलात नाही, तुम्हाला काही त्रास होतो आहे का, तुम्हाला बरं नाही वाटत का, यासाठी मी तुम्हाला विचारलं. तर पार्थ ऑफिसला जायला निघतो रूममधून आणि काव्याला म्हणतो, मी जातो आहे खाली, तुमचं आवरलं की तुम्ही नाश्ता करायला खाली जा. तेवढ्यात काव्या परत पार्थला आवाज येतो, पार्थ. तर म्हणते, काय झालं, का बोलवलं. तर तिला ती जीवाची काळजी वाटत असते ना, की जीवा आता कसं असेल म्हणून ती पार्थला म्हणते, तुम्ही जरा जाता आता जीवाच्या रूममध्ये जाता का, जीवाची तब्येत काल ठीक नव्हती ना, तो कसा आहे आता हे जरा कळेल. पार्थ म्हणतो, काय हरकत नाही, मी जातो, जीवाला भेटतो. तर पार्थ जीवाच्या रूममध्ये जातो. तर बघतो तर नंदिनी त्याच्या बाजूला बसल्या झोपलेली असते आणि जीवा गाढ झोपेत असतो. तर त्याला वाटतं की हे दोघेही आराम करत आहे, म्हणून आपण नंतर येऊया जीवाला भेटायला. तेवढ्यात तो रूममधून निघतो. तर पार्थचा फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर तर नंदिनीला जाग येते. तर नंदिनी बघते तर समोर पार्थ असतो. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, कशी आता जीवाची तब्येत, मी जीवाची तब्येत बघायला चालू होतो. तर नंदिनी म्हणते, आता ठीक आहे, जीवाची तब्येत बरं वाटते त्यांना, पण रात्री त्यांना खूप ताप होता, आता ठीक आहे. तर तो पार्थ म्हणतो, नंदिनीला काळजी घ्या, म्हणजे जीवाची काळजी घ्या असं म्हणतो. मालिनी किचनमध्ये ब्रेकफास्ट करत असते. तेवढ्यात किचनमध्ये काव्या येते, काहीतरी शोधत असते. तर मालिनी म्हणते, काय शोधते. तर काव्या म्हणते, मला ब्लॅक कॉफी करायची आहे ना, त्यासाठी मी भांडं शोधते. तर तिला एक भांडं दिसते. तर ती मालिनीला म्हणते, हे भांडं घेऊ का मी. म्हणते, ठीक आहे, घे, आणि ती कॉफी बनवायला ठेवते. तेवढ्यात तिचं लक्ष मालिनीकडे जाते, काव्याचं. तर ती बघते तर मालिनीच्या हातामध्ये ट्रे असते. तिला जे लक्षात येते की मालिनी हा ट्रे घेऊन बहुतेक जीवाच्या रूममध्ये जात असे. म्हणून तिलाही जीवाला भेटायचं असते, जीवाला बघायचं असते. तर तिला असं वाटते, हा ट्रे जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला जीवाला बघता पण येईल, जीवाची थोडं बोलता पण येईल. तर त्या विचारात ती असते. तेवढ्यात ती म्हणते, मालिनी काकू, हा नाश्ता तुम्ही कुठे घेऊन चाललात. तर त्या म्हणते, अगं मी ना जीवासाठी आणि मालिनी काव्या याच्यासाठी घेऊन जाते आहे मी. तर कारण नंदिनीने आणि जीवाने काल काहीच खाल्लं नाही ना, मग त्यांना मी हा नाश्ता घेऊन जाते. तर काकू, मी हा नाश्ता घेऊन जाऊ का, चालेल का तुम्हाला. तर मालिनी काकू म्हणते, ठीक आहे, काय हरकत नाही, जा तू नाश्ता घेऊन. तर तेव्हा ती नाश्ता घेऊन जाते आणि मालिनी विचार करते की आज काय झालं आहे हिला. ही मुलगी कधीच काही घरातलं काम कधीच काही करत नाही सांगितल्याशिवाय, आणि ही स्वतःहून आज कशी का म्हणते आहे की मी नाश्ता घेऊन जाऊ का. म्हणून मालिनीला थोडं आश्चर्यच वाटत असते. आणि मग काव्या जीवाच्या रूममध्ये नाश्ता घेऊन जाते. तर बघते तर जीवा शांतपैकी झोपलेला असतो. तर शांतपैकी झोपलेला बघून
काव्याला खूप बरं वाटतं. तिला खूप दिवसांनी ती जीवाला अशी शांतपैकी झोपलेला बघत असते. नाहीतर जीवा नेहमी तिच्याकडे तिच्यावर चिडचिड करत असतो किंवा तिच्याकडे बघतही नाही. तिला तिला तो काही भावच देत नसतो म्हणून. आणि काव्या तो ट्रे घेऊन जीवाच्या बाजूला उभी राहते आणि तिला असं वाटते की आपण हा नाश्ता जीवाला भरवूया असं ती मनातल्या मनात म्हणत असते. पण तेवढ्यात नंदिनी येते. नंदिनी तिथे येते. नंदिनी बघते की काव्या तिथे आलेली आहे. तर ती म्हणते, काव्या तू आली का नाश्ता घेऊन? मी आता जाणारच होती खाली नाश्ता घेत. असं करत ती नाश्त्याचा ट्रे काव्याच्या हातून घेते आणि जीवाला देते. जीवाला आता जाग आलेली असते. तर जीवा बघतो की काव्या पण तिथे आलेली आहे. तर काव्या जीवाला विचारते, कसं वाटते आता? तर जीवा तिच्याकडे काही न बघता म्हणते, बरं ठीक आहे, आता तुला काही काळजी करायची गरज नाही आहे माझी एवढी. आणि तो तिच्याकडे बघतही नाही आणि नीट बोलतही नाही. तर तिला खूप राग आलेला असतो. ती चिडलेली असते. तिथे छान तशीच चिडलेलीच ती उभी असते. नंदिनी तिच्या हातचा ट्रे घेते आणि जीवाला नाश्ता देत असते. आणि नाश्ता देत जीवाला नंदिनी म्हणते, आज आपल्याला आईकडे जायचं होतं, पण आपण आज नाही जाऊया, कारण तुम्हाला बरं नाही ना, नंतर कधीतरी जाऊया. तेवढ्यात काव्या म्हणते, मी जाणार आहे आज आईकडे. रागारागच म्हणते, मी जाणार आहे आज आईकडे. मग नंदिनी म्हणते, कधी जाणार आहेस तू? तर रागारागच उत्तर देते, आज, आत्ता जाणार आहे असं रागारागानेच बोलत असते. आणि रागारागानेच ती जीवाच्या रूममधून खाली येते. तेवढ्यात तिकडून पार्थ पण येत असतो. ते दोघांची टक्कर होते. मग ती चिडलेली असते, कारण ती जीवाच्या त्या बोलण्याच्या आणि त्याच्या टेन्शनमध्येच ती येत असते. तेवढ्यात ती पार्थला म्हणते, नीट चालता नाही येत का बघून? तर पार्थ तिची मस्करी करते, पण ती चिडलेली असते म्हणून ती पार्थला काहीच उत्तर देत नाही आणि चिडलेली असते. अशा अवस्थेत ती पार्थकडे बघते, तिची मस्करी करत असते. आता एक वेळ टक्कर झाली ना, आता परत आपल्याला एक टक्कर करायला पाहिजे, नाहीतर मला शिंग येईल आणि मग शिंग असलेला आर्किटेक्चर मी चांगला नाही दिसणार. तर ती काव्यामध्ये मोठं आर्किटेक्चर वगैरे असं त्याला काही बोलत असते. पार्थ बोलत असते तर ती मोबाईलवर कॅब बुक करत असते. तर कॅब काही बुक होत नाही. मग ती चिडून म्हणते, कॅबला काय झालं आज? कॅब का बुक नाही होत? तर पार्थ म्हणते, तुम्हाला कुठे जायचं होतं? मी तुम्हाला सोडू का? कारण मी ऑफिसलाच चाललो आहे ना. मी ऑफिसला जाता तुम्हाला तिकडे सोडतो. तर ती म्हणते, काही गरज नाही, मी जाईल मी. परत ती कॅब बुक करायला घेते. कॅब बुक काय होत नाही. म्हणून ती परत मनात पुटपुटते की काय झालं आज टॅक्सीवाल्यांना का बुक होत नाही? तेवढ्यात पार्थ म्हणतो, आज टॅक्सी ड्रायव्हरचा ना संप आहे, तर आज कॅब बुक होणार नाही. काव्या म्हणते, का संप आहे? तर तो पार्थ परत